ब्रह्मानंदी टाळी लागणं काय असतं हे या मुलीने या ठिकाणी दाखवलेलं आहे. अतिशय सुंदर आणि दमदार परफॉर्मन्स तिचा या ठिकाणी झाले. आजच्या या कार्यक्रमासाठी खास राहुरीहून संगीत विशारद असलेल्या आणि राहुरीमध्ये संगीत क्लासेस चालवत असलेल्या श्रुती वरपे व ज्योती वरपे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. या कार्यक्रमामध्ये त्यांचं शब्दसुमनाने स्वागत. मंडळी, यानंतर शुभांगी पांचाळ मॅडम आपल्या समोर सादर करत आहेत शांताराम नांदगावकर यांची रचना. काही कारणास्तव त्या उपस्थित नाही आहेत. मला वाटतं वळूया पुढच्या कार्यक्रमाकडे. पुढचा परफॉर्मन्स आपला थोडासा जी लिस्ट आम्ही ठरवली होती त्याप्रमाणे थोडासा बदल होतो आहे. काही वेळेला पाहुण्यांचं आगमन किंवा कलाकारांचं आगमन आणि काही वेळेला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गर्दी. आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही आम्हाला या सगळ्या गोंधळात समजून घ्याल आणि थोडीशी जी लिस्ट एक ठरवलेली असते त्यामध्ये काही वेळेला थोडाफार बदल हा स्वाभाविकच असतो. पुढच्या याच्यामध्ये आता ही छोटी परफॉर्मर येते आहे आपल्यासमोर. गाणं कोणतं म्हणणार आहेस बेटा? रूप पाहता लोचने. अगं तुझं रूपच इतकं गोड आहे पिलू की आम्हीच तुझ्या प्रेमात पडलो. अशा गोड हास्याने तिने स्वागत केलेलं आहे. हीच निरागसता. जसं आपण म्हणतो की बाळू गुराखी यमुने घरचा, यमुने वरचा, गुलाम काळा संता घरचा, हाच तुक्याचा विठ्ठल आणि दासांचाही श्रीराम. मंडळी, महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे आपला पंढरपूरचा विठ्ठल, ज्याच्या भक्तीने सगळ्यांना ओढ लावली. माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली तर महाराजांनी गाथा मांडली. ही तर झाली ही असामान्य उदाहरणं, पण तितकेच दैवी स्वर लाभलेले सगळे गीतकार मंडळी होती. जे आपल्याला लाभले ते गीतकार गदिमा, नंतर मग सुधीर फडके आणि असे अनेक गायक की ज्यांच्यामध्ये लताबाई होऊन गेल्या, आशाबाई होऊन गेल्या. अशी किती नावं आपल्याला सांगता येतील की ज्याप्रमाणे संतांची नावं पूज्य होती ती आहेच आम्हाला, पण त्यांच्या ह्या स्वरांना दैवी कोंदण यांच्या स्वरांनी लाभलं होतं. आणि हेच दैवी कोंदण आता आपल्या आवाजाने ही परंपरा पुढे नेण्याचं काम जे करत आहेत ती हे छोटी छोटी मंडळी त्यांच्या सुरातनं कळत आहेत. आणि या निमित्ताने का होईना एक सुंदर अशी परंपरा, एक उज्ज्वल असं भविष्य आपण या मंडळींना देतो आहे, हे सुद्धा मला खूप त्यावेळेला आश्वासक वाटतं. निराशेचा सूर तर आपण नेहमी आळवतच असतो की काय होणार आहे माहिती नाही, आमच्या काळी असं होतं, आमच्या काळी असं होतं, पण आमच्या काळी एवढा कॉन्फिडन्स नव्हता. हे मला नेहमी या मुलांकडे बघून कौतुकाने सांगावंसं वाटतं. आणि हीच मंडळी पुढे आपली परंपरा पुढे नेतील, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या यांना प्रोत्साहन देण्यासाठी. वळूया आता गाण्याकडे. रूप